काढू नका, वाचन पण करा त्याचं, सांगता पण. ठीक आहे. ठीक आहे. फक्त 42 स्टुडंट्स ऍड आहेत, आता 41 झाले. आता एक जण लेफ्ट झाला. आता आपण पाहूया, छोटासाच आहे, 3 मार्क्सचा चॅप्टर आहे, इन्फ्लेशन, डिफ्लेशन आणि जनरल प्राइस इंडेक्स. मग त्यामध्ये डेफिनेशन वगैरे किंवा त्याचे टाइप्स वगैरे आहेत. तर आता इन्फ्लेशन म्हणजे बघा, इन अ ब्रॉड सेन्स इन्फ्लेशन इज दॅट स्टेट इन विच द prices of goods and services rise on the one hand and value of money falls on the other hand. काय सांगितलं? इन्फ्लेशन म्हणजे काय? काय वाढतात? वस्तू असतात ज्या गुड्स आणि सर्व्हिसेस असतात, त्यांची प्राइस काय होती? वाढती एका बाजूला. मग तिकडे प्राइस वाढल्यानंतर ते जी पैसे असतात त्या पैशाची व्हॅल्यू कशी होणार आहे? कमीच होणार आहे ना. होणार ना, कमीच होणार ना व्हॅल्यू त्याची. जर वस्तूंच्या प्राइस वाढत असतील तर ते जे पैसे असतात त्याची व्हॅल्यू कशी होणार आहे? कमी होणार आहे. त्याला काय म्हणायचं? इन्फ्लेशन म्हणायचं. बघा, व्हेन मनी सर्क्युलेशन एक्सीड्स द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस देन इन्फ्लेशन टेक्स प्लेस इन द इकॉनॉमी. मग त्याने सांगितलं इन्फ्लेशन वगैरे कधी वाढतं? जेव्हा मनी सर्क्युलेशन एक्सीड्स होतं तेव्हा. पुढे इन्फ्लेशन बघा, इन्फ्लेशन द राईज इन द जनरल लेवल ऑफ प्राइसेस म्हणजे काय झालं? इन्फ्लेशन झालं. इन द लॉंग टर्म इन्फ्लेशन इरोड्स कंझ्युमर पर्चेसिंग पॉवर. जी कंझ्युमरची पर्चेसिंग पॉवर असते ती कशी होती? इरोड्स होती, कमी होत असते. दॅट मीन्स अक्युमुलेटेड वेल्थ बायज लेस अँड लेस विथ द पॅसेज ऑफ टाइम. बरोबर आहे. जर एखाद्या वस्तूंच्या किमती वाढत असतील तेव्हा काय होत असते? जो कंझ्युमर असतो त्याची घेण्याची क्षमता, पर्चेसिंग पॉवर कमी होत असते. मग ती काय, जी वेल्थ असते, जे पैसे असतात त्याची व्हॅल्यू पण कशी होत असती? कमी होत असती. जसं त्या गुड्स आणि सर्व्हिसेसची प्राइस वाढेल तशी. Where there is a high inflation, it is difficult for business to plan for the future as there is a uncertainty regarding the cost of raw material. त्यांनी काय सांगितलंय? जेव्हा हाय इन्फ्लेशन होतं तेव्हा बिझनेससाठी हे डिफिकल्ट असतं. का डिफिकल्ट असतं? जर त्या बिझनेससाठी लागणारा जो रॉ मटेरियल आहे, जे रॉ मटेरियल आहे त्याचं काय होत असतात, त्याच्यामध्ये पण फरक होत असतो ना, प्राइस वाढली की. त्यामुळे त्याच्यामध्ये कशी असती? अनसर्टन्टी असते त्या रॉ मटेरियल मध्ये. त्यामुळे त्या बिझनेससाठी सुद्धा ते डिफिकल्ट आहे. समजलं? इन्फ्लेशन म्हणजे समजलं का? इन्फ्लेशन म्हणजे काय? येस मॅम. येस मॅम. आता आपण पाहिजे डिफ्लेशन. बघा, डिफ्लेशन म्हणजे बघा, डिफ्लेशन ऑकर्स व्हेन द जनरल लेवल ऑफ प्राइसेस इज फॉलिंग. ह्यात काय होतं? जी प्राइस असते गुड्स अँड सर्व्हिसेसची ती काय होत असते? कमी होत असते. आणि इन्फ्लेशन मध्ये काय होत असते? वाढत असते. ठीक आहे. आता डिफ्लेशन बघा, डिफ्लेशन हॅव बीन रेअर इन द लेट 20th century. आता पहिला शक्यतो मिळत नाही. रिअरली डिफ्लेशन होत असते, म्हणजे वस्तूंच्या किमती रेअरलीच कमी होत असतात. हे डिफ्लेशन आहे. डिफ्लेशन म्हणजे काय? ज्या प्राइस असतात त्या काय होत असतात? कमी होत असतात. आता काय दुसरी टर्म? डिसइन्फ्लेशन. डिफ्लेशन आणि डिसइन्फ्लेशन बघा, कन्फ्युज होऊ नका. डिफ्लेशन म्हणजे काय? जेव्हा गुड्स अँड सर्व्हिसेसची प्राइस काय होत असते? कमी होत असते. आणि डिसइन्फ्लेशन म्हणजे काय? बघा, डिसइन्फ्लेशन डिनोट्स अ डिक्लाइन इन द रेट ऑफ इन्फ्लेशन. काय सांगितलंय? जे इन्फ्लेशन होत असतं त्याचा जो रेट असतो तो कमी होतो, त्याला काय म्हणायचं? डिसइन्फ्लेशन. समजलं का? समजलं Yes. का? येस मॅम. येस मॅम. नवनाथ 023. नवनाथ 023 सांगा मला, डिफ्लेशन आणि डिसइन्फ्लेशन म्हणजे काय फरक आहे? इन्फ्लेशन म्हणजे जनरल लेवल प्राइस इन्क्रीज होते आणि डिफ्लेशन मध्ये डिक्रीज होते. आणि डिसइन्फ्लेशन? रेट ऑफ काहीतरी ते नाही माहित. इन्फ्लेशन आहे ना, जो इन्फ्लेशन होतं ना त्याचा जो रेट असतो तो काय होत असतो? डिक्रीज होत असतो, फॉल होत असतो. त्याला काय म्हणायचं? डिसइन्फ्लेशन. बघा, डिनोट्स द डिक्लाइन इन द रेट ऑफ इन्फ्लेशन. जे इन्फ्लेशन होत असतं त्याचा जो रेट असतो तो काय होत असतो? कमी होत असतो. तेव्हा त्याला काय म्हणायचं? डिसइन्फ्लेशन. पुढे आता फीचर्स काय आहेत इन्फ्लेशनचे? इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस आहे. इट रेफर्स टू राईज इन द प्राइसेस इन
general. It involves considerable increase in price. It causes decline in the purchasing power of money. मनी काय असते त्याची काय होत असते डिक्रीजिंग, काय होत असते पर्चेसिंग पॉवर असते ती कमी होत असती. आता समजा पहिली एखादी गोष्ट 10 रुपयाला मिळत होती आणि आता त्याची 15 रुपये किंमत झाली, तर जी पैसे असतात त्याची किंमत कशी झालेली आहे तिथं कमी झालेली आहे, कारण गुड्स आणि सर्व्हिसेसची प्राइस कशी झाली आहे वाढलेली आहे. म्हणून जे मनी असते त्याची व्हॅल्यू कशी होत असती कमी होत असती, त्याची पर्चेसिंग पॉवर कशी होत असती कमी होत असते. आता टाइप्स काय आहेत इन्फ्लेशनचे? डिमांड पुल इन्फ्लेशन अँड कॉस्ट पुश इन्फ्लेशन. तर ह्याचं जे एक्सप्लेनेशन आहे, याची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही काढायची आहे आणि मला सांगायची आहे, कारण हा ना 3 मार्काला चॅप्टर आहे, त्यामुळे याच्यात काही डिटेल तुम्हाला एवढं विचारणार नाहीत, पण जे टाइप्स सांगितलेत आता हे 2 ते तुम्ही पाहिजेत आणि त्याची मला इन्फॉर्मेशन सांगायची आहे, डिमांड पुल इन्फ्लेशनचे आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशनचे. आता इफेक्ट बघा इन्फ्लेशनचे काय होतात, बेनिफिट्स होतात आणि लॉसेस पण होतात. बेनिफिट्स होतात डिबेटर्स म्हणजे जो कोणी कर्जदार असतो त्याला काय होत असतं तेव्हा इन्फ्लेशन झाल्यानंतर फायदा होत असतो. पुढे बघा जो एंटरप्रेनर्स असतात त्यांना फायदा होतो, इन्व्हेस्टर्स असतात त्यांना होतो फायदा, त्यानंतर फार्मर्सला होत असतो, त्यानंतर जे अप्पर इन्कम ग्रुप्स असतात त्यांना सुद्धा फायदा होत असतो. तिथं फार्मर्सला फायदा कसा होतोय सांगा? इन्फ्लेशन जर महागाई वाढली तर फार्मर्सला किंवा एखाद्या गुड्स आणि सर्व्हिसेसच्या प्राइस वाढल्या तर फार्मर्सला बरोबर त्याचा फायदाच होणार ना. त्याच्या ज्या वस्तू असतात त्याचे जे प्रोडक्ट असतात त्याच्या काय होतात प्राइसेस वाढतात, तेव्हा त्याला काय होणार आहे फायदा होणार आहे. आणि लॉसेस बघा कोणाला होतात? जो क्रेडिटर्स असतो त्याला होतात. त्यानंतर फिक्स्ड इन्कम ग्रुप्स असतात, ज्यांना फिक्स्ड इन्कम भेटत असतो त्या लोकांना काय होत असतात, किंवा ज्यांना पेन्शन मिळत असते बघा, जे वृद्ध लोक वगैरे असतात त्यांना पेन्शन मिळत असते सरकारकडून वगैरे, किंवा जे जॉबला असतात ते रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळत असते, त्यांना त्याचा तोटा होतो का? तर त्यांना त्यांचे पैसे असतात तेवढेच मिळतात, पण इकडे महागाई वाढलेली असते, पण पैसे त्यांना येणारे कसे आहेत तेवढेच आहेत, त्यामुळे त्यांना काय होतो तिथं लॉस होत असतो. त्यानंतर कंझ्युमर्सला महागाई वाढल्यानंतर कंझ्युमर्सला काय होणार आहे? लॉसच होणार आहे. त्यानंतर मिडल अँड लोअर इन्कम ग्रुप्स, जे मिडल आणि लोअर इन्कम ज्यांना भेटत असतं त्या ग्रुपमधले लोक आहेत त्यांना सुद्धा काय होत असतो? लॉस होत असतो इन्फ्लेशनचा. इन्फ्लेशनमध्ये थोडक्यात काय महागाई होत असते, वस्तू आणि ज्या तुमच्या गुड्स सर्व्हिसेस ज्या असतात त्यांची काय होत असतात प्राइस वाढत असते, त्याला आपण काय म्हणलेलो इन्फ्लेशन असं म्हणत होतो. आता कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत बघा. इन्फ्लेशन इम्पॅक्ट निगेटिव्हली ऑन इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमी जी ग्रोथ आहे त्याच्यावर काय होत असते निगेटिव्हली इम्पॅक्ट होत असतो. इन्फ्लेशन ब्रिंग्स अबाउट अनसर्टन्टी इन द इकॉनॉमी. सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट्स आर डिस्करेज्ड, जे सेव्हिंग्स इन्व्हेस्टमेंट असतात ते काय होतात डिस्करेज्ड होतात. इन्फ्लेशन अफेक्ट्स द डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम, redistributes income from people with a fixed incomes to those with a flexible incomes. त्यानंतर redistribute income from private individuals to the government, जे redistribute करत असतात इन्कमचं प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स टू गव्हर्नमेंट त्यांना सुद्धा तिथं काय होत असतो त्याचा तोटा किंवा फायदा जो असेल तो त्याच्यावरती परिणाम होत असतो. त्यानंतर रिडिस्ट्रीब्युट्स इन्कम फ्रॉम पीपल विथ अ फिक्स्ड इन्कम, ज्यांचं फिक्स्ड इन्कम आहे आणि त्यांच्या कुठपर्यंत टू दोज विथ अ फ्लेक्झिबल इन्कम, यांना सुद्धा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्यानंतर आपले जे सेव्हिंग्स इन्व्हेस्टमेंट असतात त्याच्यावर परिणाम होत असतो, आपल्या इकॉनॉमीवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो. त्यानंतर आपल्या इकॉनॉमीमध्ये काय राहती अनसर्टन्टी राहती, एक म्हणजे स्टेबल असं राहत नाही, तिथं काय राहती अनसर्टन्टी राहते. त्यानंतर अजून दिल्यात बघा पुढे कॉन्सिक्वेन्सेस. कॉजेस फिस्कल ड्रॅग अँड ब्रॅकेट क्रीप, सॅलरी इन्क्रीज मूव्ह पीपल इनटू हायर टॅक्स ब्रॅकेट्स अँड दे कुड बी इफेक्टिव्हली वर्स ऑफ. काय सांगितलंय? सॅलरी वाढली की त्यांचं आपोआप काय होतात टॅक्स जे भरतात ते सुद्धा वाढतात, त्यामुळे तिथं काय होणार ते इफेक्टिव्हली वर्स ऑफ होतात. त्यानंतर इन्फ्लेशन हॅज अन ऍडव्हर्स इफेक्ट ऑन कंट्रीज बॅलन्स ऑफ पेमेंट, जे बॅलन्स ऑफ पेमेंट आहे कंट्रीचं त्याच्यावर सुद्धा इन्फ्लेशनचा फरक होत असतो. बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय? तर आपण आपण आयात निर्यात जे काही केलेलं असतं त्याचं जे आपण बॅलन्स शीट बनवलेली असते किंवा जे आपण त्याचं लिहून ठेवलेलं असतं त्याला काय म्हणतात सगळा आपला जो खर्च इन्कम आपण जे काय दुसऱ्यांना दिलंय ते सगळं जे आपण एका शीटवरती किंवा काय ते
आपण कलेक्ट केलेलं असतं त्याला काय म्हणतात बॅलन्स ऑफ पेमेंट्स. नंतर इफ इंडियाज रेट ऑफ इन्फ्लेशन इज हायर दॅन दॅट ऑफ आवर ट्रेडिंग पार्टनर्स द रिझल्ट इज लॉस ऑफ इंटरनॅशनल कॉम्पिटेटिव्हनेस. इंटरनॅशनल कॉम्पिटेटिव्हनेस मध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे, इन्फ्लेशनचा फरक पडत असतो. इन्फ्लेशन कॅन कॉज अ डिक्रीज इन द रिअल मनी व्हॅल्यू ऑफ सेव्हिंग. जी काय व्हॅल्यू आहे रिअल मनीची सेव्हिंगची ती सुद्धा काय होत असते, कमी होत असते. कशामुळं? इन्फ्लेशनमुळे. इन्फ्लेशन म्हणजे काय? जेव्हा आपल्या गुड्स अँड सर्व्हिसेसची जनरल प्राइस लेवल असते ती काय होत असते, इन्क्रीज होत असते. तेव्हा काय होतं, इन्फ्लेशन होतं. इन्फ्लेशनचा फायदा कोणाला होतो? फार्मर्सला होतो फायदा की क्रेडिटरला होतो रे? का फिक्स्ड इन्कम लेवलला होतो ग्रुपला? फार्मर्सला. तो तोटा कुणाला होतो? Consumers. क्रेडिटर्स. हा. आता मेजर्स टू कंट्रोल इन्फ्लेशन, कुठले कुठले मेजर्स सांगिततात इन्फ्लेशन कंट्रोलचे? फिस्कल मेजर्स आहेत, मॉनिटरी मेजर्स आहेत, त्यानंतर जनरल मेजर्स आहेत. त्यात फिस्कल मेजर मध्ये काय सांगितले बघा, इन्क्रीज द डायरेक्ट टॅक्सेस, इन्क्रीज द इनडायरेक्ट टॅक्सेस, रिड्यूस गव्हर्नमेंट स्पेंडिंग, इंट्रोड्यूस मेजर्स टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. हे सगळं वापरून, फिस्कल्स मेजर्स वापरून आपण काय करू शकतो, जे इन्फ्लेशन आहे ते कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. डायरेक्ट टॅक्सेस वापरून, इनडायरेक्ट टॅक्सेसचा यूज करून, म्हणजे जो इनडायरेक्ट टॅक्स आपण भरत असतो तो वाढ करून. इनडायरेक्ट टॅक्स कुणाला माहितीये का रे? इनडायरेक्ट टॅक्स माहितीये का कोणाला? जीएसटी कसला आहे, डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे? इनडायरेक्ट. ओके. याच्या थ्रू आपण काय करतो, इन्फ्लेशन कंट्रोल करू शकतो. हे झाले फिस्कल्स मेजर्स. पुढचे कुठले? मॉनिटरी सांगितल्यात. इन्क्रीज द इंटरेस्ट रेट ऑफ बँक. जर रेट, जो बँकेकडून आपण जेव्हा कर्ज घेत असतो तेव्हा जो रेट असतो तो जर वाढवला तरी आपले इन्फ्लेशन कंट्रोल होतं. डिक्रीज मनी सप्लाय, जो आपण मनी सप्लाय होत असतो गव्हर्नमेंटकडून तो कमी केला तरी इन्फ्लेशन कंट्रोल होतं. डिक्रीज अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट फ्रॉम बँक. त्यानंतर डिक्रीज करन्सी कंट्रोल, जे काय बँकेकडून आपण क्रेडिट घेत असतो त्याची अवेलेबिलिटी कमी केली तरी आपलं इन्फ्लेशन कंट्रोल होत असतो. जो रेट असतो तो वाढवला, रेट वाढवला की बरोबर आहे लोक काय घेणार नाहीत, जास्त कर्ज घेणार नाहीत. कर्ज घेतलं नाही की लोकांच्या हातात पैसा येणार नाही, मग लोक काय करणार नाहीत, जास्त वस्तू आणि ज्या तुमच्या वस्तू गुड सर्व्हिसेस आहेत त्या काय खरेदी करणार नाहीत. मग तिथं महागाई होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणून हे कंट्रोल करू शकतं. त्यानंतर जनरल मेजर्स कुठले आहेत? इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी, फ्रीजेस प्राइस अँड वेजेस, इम्प्लिमेंट अ वेज रिस्ट्रेंट पॉलिसी, इनकरेज पर्सनल सेव्हिंग्स, देन इम्प्लिमेंट कंट्रोल मेजर्स फॉर कंझ्युमर्स क्रेडिट, इम्पोर्ट कंट्रोल. जो आपला बघा हे महत्वाचं आहे, इम्पोर्ट कंट्रोल, जे आपलं इम्पोर्ट करत असतो, आयात करत असतो ते कंट्रोल करून सुद्धा आपण आपलं इन्फ्लेशन आहे ते कंट्रोल करू शकतो. इंट्रोड्यूस प्राइस इंडेक्सेशन, लिंकिंग ऑल प्राइसेस टू पर्टिक्युलर इंडेक्स, एक्झाम्पल कंझ्युमर प्राइस इंडेक्स. त्यानंतर इन्फ्लेशन टार्गेटिंग, तुम्हाला बघा जनरल प्राइस इंडेक्स मध्ये पाहायला मिळेल कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि होलसेल प्राइस इंडेक्स. ठीक आहे, मग एवढे हे काय झाले मेजर्स होते. कुठले कुठले होते मेजर्स? फिस्कल्स मेजर होते. त्यानंतर कुठले होते? मॉनिटरी मेजर्स आणि जनरल मेजर्स. तर ते विचारतील तुम्हाला फिस्कल्स मेजर कुठले किंवा मॉनिटरी मेजर्स कुठले. जर आपण बँक रेट वगैरे वाढवून जर इन्फ्लेशन कंट्रोल करत असतो तर तो कुठला मेजर झाला? मॉनिटरी मेजर. आणि इम्पोर्ट कंट्रोल करत असतो तर जनरल मेजर. हे काय झालं? इन्फ्लेशन बद्दल झालं. आपण काय काय पाहिलं? इन्फ्लेशन म्हणजे काय, डिसइन्फ्लेशन म्हणजे काय. डिसइन्फ्लेशन म्हणजे काय? डिक्लाइन इन द रेट ऑफ इन्फ्लेशन. हा, गुड. एक आणि तुम्हाला 2 टाइप सांगितल्यात, कुठले कुठले आठवतात का? डिमांड पुल इन्फ्लेशन अँड कॉस्ट पुश इन्फ्लेशन. हा, गुड. हे कोणी सांगितलं आन्सर आता? साक्षी कांबळे. ओके. हा, हे झालं इन्फ्लेशन बाबत. आता आपण डिफ्लेशन पाहिजे. आपण मगाशी डिफ्लेशनची डेफिनेशन पाहिलेली. डिफ्लेशन म्हणजे काय सांगा? थांबा, साक्षी तुम्ही सांगू नका, दुसऱ्या कोणाला तरी विचारते. प्रीती इंदलकर 033. मॅडम. डिफ्लेशन म्हणजे काय? काय? डिफ्लेशन म्हणजे काय?
आवाज नाही येते का तुम्हाला? येतोय. हा, सांगा मग डिफ्लेशन म्हणजे काय? सांगा, नसेल येत तर नसेल नाही म्हणा, येत असेल तर हो म्हणा. Deflation means general level of price falling. ओके, कोणाची Uh, कमी होती? प्राइस आ? General level of price falling. पण कोणाच्या प्राइस कमी होत्या त्या? Goods. ओके, गुड्स अँड सर्व्हिसेसच्या. 092 वरुण राज. 92 आवाज येतोय का? सांगा, डिफ्लेशन म्हणजे काय? हॅलो. हा, डिफ्लेशन म्हणजे काय सांगा? फॉलिंग ऑफ जनरल लेवल ऑफ प्राइसेस. ओके, जे गुड्स अँड सर्व्हिसेस असतात त्यांच्या प्राइस काय होत असतात? फॉल. डिक्रीज होत असतात, फॉल होत असतात. त्याला काय म्हणतो आपण? डिफ्लेशन म्हणत असतो. आणि डिसइन्फ्लेशन म्हणजे काय हो, सांगा? इन्फ्लेशन रेट हा, फॉल इन्फ्लेशनचा होतो. काय होतो? डिक्रीज होत असतो, फॉल होत असतो. त्याला काय म्हणायचं? डिसइन्फ्लेशन. ठीक आहे. आता deflation is that state in which the value of goods and services falls. A sustained decrease in average price level is called as a deflation. Prices fall. Opposite of inflation, not the same as disinflation, which is a reduction in the rate of inflation. The inflation rate measures the trend in the average price level. हे काय होतं? डिफ्लेशन बद्दल माहिती आहे. आता रिझन्स काय आहेत डिफ्लेशनचे तर बघा, डिफ्लेशन काय होत असतं बघा. गव्हर्नमेंट विथड्रॉज मनी फ्रॉम सर्क्युलेशन. काय करत असतो? गव्हर्नमेंट असतं ते जे मनी सप्लाय करत असतं, मनीचं सर्क्युलेशन करत असतं, ते कमी करतं किंवा विथड्रॉ करत असतं, तेव्हा काय होतं? डिफ्लेशन होतं. गव्हर्नमेंट इम्पोसेस हेवी डायरेक्ट टॅक्सेस ऑर टेक्स हेवी लोन्स फ्रॉम द पब्लिक. बघा, आपण इन्फ्लेशन मध्ये बघितलेलं, इन्फ्लेशन कंट्रोल करायचं असेल तर आपण काय करत असतो? डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट टॅक्सेस काय करत असतो? वाढवत होतो. मग त्याच्यामुळे काय होत होतं? डिक्रीज होती ती प्राइस लेवल. म्हणजे काय झाले? डिफ्लेशन होते. मग डिफ्लेशनचं कारण काय सांगितलंय बघा. गव्हर्नमेंट इम्पोजेस हेवी डायरेक्ट टॅक्सेस ऑर टेक्स हेवी लोन्स फ्रॉम द पब्लिक. म्हणजे बँक रेट कसा करत असतो? वाढवत असतो. बघा, सेंट्रल बँक सेल्स द सिक्युरिटीज इन ओपन मार्केट. And the central bank controls the credit money and adopts the various measures such as a increase in CRR, then credit rationing and direct action. CRR म्हणजे काय असतं? कोणाला माहितीये का? CRR म्हणजे काय असतं? कोणाला माहितीये का? साक्षी, तुम्हाला माहितीये? साक्षी? नाही मॅम. ओके, हा मॅम, CRR नाही माहित. कॅश रिझर्व्ह रेशो हे एक मॉनिटरी मेजर आहे. जी रिझर्व्ह बँक आहे, जी आपली सेंट्रल बँक आहे, ती काय करत असते? जेव्हा आपल्याला मनीचा त्यांना कंट्रोल करायचं असतं, तेव्हा CRR एक संख्यात्मक साधन आहे, ते वापरत असते. CRR म्हणजे काय तर बँकांना, ज्या आपल्या जनरल बँका असतात त्यांना RBI कडं किंवा आपली सेंट्रल बँक आहे त्यांच्याकडं कॅशच्या स्वरूपात काही रक्कम ठेवावी लागते. ती जर म्हणजे CRR वाढवला तर बँकेला काय करायला लागणार? जे पैसे म्हणजे CRR म्हणजे थोडक्यात काय तर एक ज्या जनरल बँका असतात त्या आपल्या जवळची काही रक्कम बँकेकडे RBI कडे ठेवावी लागते. त्याला काय म्हणतात? CRR. मग CRR मध्ये वाढ झाल्यावर काय होणार आहे? बँकेकडचा पैसा कसा होणार आहे? कमी होणार आहे. कारण ते काय करतात? RBI कडे ठेवायला देतात. त्यामुळे बँकेकडचा पैसा कसा होणार आहे? कमी होणार आहे. मग त्यामुळे काय होईल? आपलं जे डिफ्लेशन असतं ते होतं. हे एक कारण आहे डिफ्लेशन साठी. समजलं का CRR म्हणजे काय? तुम्हाला सेंट्रल बँकच्या ह्याच्यात समजेल CRR म्हणजे अजून काय डीप मध्ये. पण आता CRR म्हणजे समजलं का सगळ्यांना? येस मॅम. ओके. शिवप्रसाद 032. शिवप्रसाद
Shivaprasad 032. Are you from out of state? Yes. शिवप्रसाद. ठीक आहे. रितेश 054. मी तुमचे रोल नंबर लिहून घेते बरं का, जे अजिबात रिप्लाय देत नाहीत त्या लास्टला मग आमच्याच हातात असते तुमचे इंटरनल मार्क्स वगैरे सगळे काय असतील ते. 054. ठीक आहे. संध्या 067. Yes, ma'am. CRR म्हणजे समजलं का तुम्हाला? No. काय मग CRR? Yes, ma'am. Means cash reserve ratio. हा, मग त्यामध्ये काय असतं कॅश रिझर्व्ह रेशो मध्ये? मॅम ते एवढं डिटेल मध्ये नाही ओके, समजलं. CRR म्हणजे बघा कॅश रिझर्व्ह रेशो हे काय आहे? संख्यात्मक साधन आहे मनी कंट्रोल करण्यासाठीच. जी आपला मनी सप्लाय असतो तो कंट्रोल करण्यासाठी RBI वापरत असते. कोण वापरत? RBI वापरत असते. मग CRR म्हणजे काय असतं तर जी बँक आहेत जनरल बँका त्या बँकांना RBI कडे, जी आपली सेंट्रल बँक आहे RBI तिच्याकडे काही प्रमाणात त्यांच्याकडे पैसा ठेवावा लागतो. त्याच्याकडचा आहे तो RBI कडे ठेवावा लागतो. मग जर CRR मध्ये वाढ झाली तर त्यांना जास्त पैसा कोणाकडे ठेवायला लागणार आहे? RBI कडे ठेवावा लागणार आहे. त्यामुळे काय होणार आहे? डिफ्लेशन होणार आहे. समजलं? हा. द सेंट्रल बँक इन्क्रीजेस द बँक रेट हे एक कारण आहे. बँक रेट वाढवल्यानंतर सुद्धा डिफ्लेशन होतं. स्टेट ऑफ ओव्हर प्रोडक्शन टेक्स प्लेस इन द इकॉनॉमी. हे काय होते? रिझन्स होते कशाचे? डिफ्लेशनचे. आता बघा मेजर्स फॉर चेकिंग डिफ्लेशन. बघा, टू इन्क्रीज मनी सप्लाय, टू प्रमोट क्रेडिट क्रिएशन बाय द बँक्स. त्यानंतर काय सांगितलं? कर्टेलमेंट इन टॅक्सेस सो ॲज टू इन्क्रीज द पर्चेसिंग पॉवर ऑफ people, to increase the public expenditure and to increase the employment opportunities in the economy. हे काय आहेत? मेजर्स आहेत. कशा? डिफ्लेशन चेक करण्याचे मेजर्स आहेत. कशासाठी? चेकिंग डिफ्लेशन साठीचे. मग मनी सप्लाय मध्ये वाढ करायची किंवा जो पब्लिक एक्सपेंडिचर आहे तो वाढवायचा किंवा एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या काय करायच्या? इकॉनॉमी मधल्या to increase the money supply in circulation by repayment of old public debts. जे ओल्ड पब्लिक डेब्ट्स आहेत ते काय करायचे? रिपेमेंट करायचे. हे सुद्धा डिफ्लेशन साठी चेक करण्यासाठी वापरलं जातं. टू प्रोव्हाइड इकॉनॉमिक सबसिडी बाय द गव्हर्नमेंट टू द इंडस्ट्रियल सेक्टर ऑफ द इकॉनॉमी. हे काय झाले? डिफ्लेशन चेक करायचे मेजर्स झाले. आता आपण हे काय? हे झालं डिफ्लेशन म्हणजे काय, इन्फ्लेशन म्हणजे काय, डिसइन्फ्लेशन म्हणजे काय, हे आपण 3 टर्म पाहिला. मला तिन्ही पण टर्म कोण सांगतोय का? मॅम मी सांगू? हा, सांगा. पहिली आपण पाहिली इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे त्याच्यामध्ये प्राइस राईज होते, वाढते प्राइस. त्याच्यानंतर डिफ्लेशन. डिफ्लेशन मध्ये गुड्स अँड सर्व्हिसेसची प्राइस कमी होते. आणि डिसइन्फ्लेशन म्हणजे इन्फ्लेशन रेट कमी होतो. हा, गुड. हे काय आपण ह्या 3 टर्म पाहिला. मग आपण इन्फ्लेशन मध्ये पाहिलं त्याचे मेजर्स, फिस्कल मेजर, मॉनिटरी मेजर, जनरल मेजर. त्याचा फायदा कुणाला होतो, तोटा कुणाला होतो? फार्मर्सला तोटा होतो ना? नाही, फायदा होतो. हा. आणि तोटा कुणाला होतो? Creditors. Creditors. हा, किंवा तोटा होत असतो. हे पाहिलं आपण इन्फ्लेशन मध्ये. त्यानंतर आपण पाहिलं डिफ्लेशन. डिफ्लेशनची कारण पाहिली आपण. काय डिफ्लेशन होत असतं? कधी होत असतं डिफ्लेशन? Government withdraw money from circulation. अजून काय पाहिलं आपण? Impose Credit credit taxes. हा, वाढवल्यानंतर. त्यानंतर अजून काय पाहिलं? CRR मध्ये इन्क्रीज झाल्यानंतर. हे पाहिलं आपण डिफ्लेशन मध्ये होत असतो. आता जनरल प्राइस इंडेक्स मध्ये आहेत. आता ह्याच्यामध्ये काय असतात? 2 असतात, होलसेल प्राइस इंडेक्स आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स. तर बघा, होलसेल प्राइस इंडेक्स इज डिझाइन्ड टू मेजर द चेंज ऑफ प्राइस इन द प्रायमरी अँड
होलसेल मार्केट. हे कशासाठी बनवलंय तर जो काही चेंज होतोय प्राइस मधला, कशामध्ये प्रायमरी आणि होलसेल मार्केट आहेत, तो मेजर करण्यासाठी होलसेल प्राइस इंडेक्स वापरतात. तुम्ही जर याच्यावर सर्च मारलं होलसेल प्राइस इंडेक्स तर ह्याच्यावर तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन मिळेल, खूप. मग त्याचे वेगवेगळे बेस इयर मानलेले आहेत. होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये मग वेगवेगळ्या वस्तू आहेत, त्या कुठल्या वस्तू येतात, मग त्याचं बेस इयर कुठला आहे, कुठल्या बेस इयरनं मोजायचं. तर आता रिसेंटली म्हणलं तर होलसेल प्राइस इंडेक्सचं 2011-12 होतं, त्याच्यानंतर आता 2017-18 केलेलं आहे. तुम्ही याच्यावर सर्च मारून पहा जनरल प्राइस इंडेक्सवर, मग त्यामध्ये येईल होलसेल प्राइस इंडेक्स अँड कंझ्युमर प्राइस इंडेक्स. तुम्हाला एवढ्या डिटेल विचारणार नाहीत कारण हा 3च मार्क्सला चॅप्टर आहे, पण तरी माहिती असावं म्हणून बघून घ्या. आता कंझ्युमर प्राइस इंडेक्स. द कंझ्युमर प्राइस इंडेक्स इज अ मेजर ऑफ द ओव्हरऑल कॉस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस बॉट बाय अ टिपिकल कंझ्युमर. हे कशासाठी असतं, ओव्हरऑल कॉस्ट जी आहे गुड्स अँड सर्व्हिसेसची ती काय करते, मेजर करत असतं. कोण, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. The Bureau of Labor Statistics reports the CPI each month. CPI म्हणजे काय, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. प्रत्येक महिन्याला कोण त्याचा रिपोर्ट देत असतो, जो लेबर स्टॅटिस्टिक्सचा ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स. त्यानंतर इट इज युज्ड टू मॉनिटर चेंजेस इन द कॉस्ट ऑफ लिव्हिंग ओव्हर अ टाइम. जे काय चेंज होत असतो कॉस्ट ऑफ लिव्हिंग मध्ये ते जे मेजर करतं, कोण करतं, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. Consumer price index is the main measure of price changes at the retail. It measures the change in cost of buying a representative fixed basket of goods and services and is generally accepted as a measure of inflation in the country. Consumer price index काय मानलं जातंय, काय आहे, इन्फ्लेशनचं मेजर करण्यासाठी कंझ्युमर प्राइस इंडेक्स मानलं जातं. बघा, when the consumer price rises, the typical family has to spend more dollars to maintain the standard living. CPI काय मोजत असतं, काय मोजतं CPI, Measure of inflation. काय मोजतं, नाही अजून Inflation. काय, गुड्स अँड सर्व्हिसेस. कॉस्ट कशाची मोजत, गुड्स हा, अँड cost सर्व्हिसेस. Overall cost of goods and services. goods and services bought by typical consumer. हे कोण रिपोर्ट देत असतं महिन्याला, ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक. CPI वाढला तर फॅमिली करायला लागतं जास्त पैसे स्पेंड करायला लागतात, जी आपली स्टँडर्ड लिव्हिंग आहे ती मेंटेन करण्यासाठी. पुढे लिमिटेशन्स काय आहेत, कव्हरेज इज लिमिटेड सांगितले. त्यानंतर ओनली कव्हर्स अर्बन सेंटर्स. त्यानंतर प्राइसेस मे हॅव अ डिफरंट ट्रेड इन रुरल अँड अर्बन सेंटर्स. रेंट इज कॉम्प्युटेड थ्रू कन्स्ट्रक्शन इनपुट आयटम्स इंडेक्स इन्स्टेड ऑफ रेंट सर्वे. इट मेजर्स द पार्शियली इन्फ्लेशन नॉट टोटल कंझ्युमर एक्सपेंडिचर. मेन म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे काय, ते कशासाठी वापरतात हे लक्षात मेन ठेवा, तेच तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आणि हे काय, CPI काय मेजर्स करतं तेच सांगितलेलं आहे. बघा, इट मेजर्स द प्राइस चेंजेस ऑफ फिक्स्ड मार्केट बास्केट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ऑफ कॉन्स्टंट क्वालिटी अँड क्वांटिटी. आपण मागं पाहिलंय ते काय चेंज झालेलं आहे ओव्हरऑल कॉस्ट मध्ये, किंवा जे गुड्स अँड सर्व्हिसेसची कॉस्ट आहे ओव्हरऑल एखाद्या कंझ्युमरची, ते काय करत असतं, मेजर करत असतं. इट टेल्स हाऊ मच कॉस्ट ऑफ लिव्हिंग हॅज रायझन ऑर फॉलन ड्यू टू प्राइस चेंजेस इरिस्पेक्टिव्ह ऑफ चेंज इन कंझ्युमर बिहेवियर ऑर क्वालिटी ऑफ गुड्स. ते काय सांगत असतं आपल्याला, काय मेजर करत असतं, जी कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे एखाद्या कंझ्युमरची ती काय, कशी वाढलीये, किती कमी झालीये, हे ते सांगत असतं. कशामुळं, प्राइसच्या चेंज झाल्यामुळं. कशा बिहेवियर किंवा जी गुड्सची क्वालिटी आहे ते चेंज झाल्यामुळं नाही, तर एखाद्या गुड्स किंवा सर्व्हिसेसची प्राइस चेंज झाल्यामुळं त्याचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग कसं वाढतंय किंवा कसं कमी होतंय हे कोण सांगत असतं, कोण मेजर करत असतं, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. It does not reflect the cost of living or in household consumption expenditure as such, but only the influence of price fluctuation, the trend. ते काय करत असतंय, रिफ्लेक्ट करत नसते जे काय कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे हाऊसहोल्डची ते, पण कशावरती, बट ओनली इन्फ्लुएन्स. काय इन्फ्लुएन्स करत असतं, कशाचं, प्राइस फ्लक्च्युएशन होतं त्यामुळे ते इन्फ्लुएन्स होत
असतं. जो काही ट्रेंड आहे प्राइस फ्लक्च्युएशनचा, त्यामुळे सीपीआय काय होत असतो, इन्फ्लुएन्स होत असतो. समजलं सगळ्यांना? इन्फ्लेशन म्हणजे काय, डिफ्लेशन म्हणजे काय, डिसइन्फ्लेशन म्हणजे काय? रितेश ma'am. 54 मॅडम हॅलो हा बोला. डिसइन्फ्लेशन डिसइन्फ्लेशन म्हणजे काय तुम्हाला? डिसइन्फ्लेशन इन्फ्लेशन म्हणजे काय, तर जनरल प्राइस लेवल असते गुड्स अँड सर्व्हिसेसची, ती काय होत असते, इन्क्रीज होत असते, राईज होत असते, वाढत असते. तेव्हा काय म्हणतो आपण त्याला, इन्फ्लेशन म्हणत असतो. मग जे इन्फ्लेशन होतंय त्याचा जो रेट आहे तो रेट काय होतो, डिक्रीज होतो. काय होतो, डिक्रीज होतो. त्याला काय म्हणायचं, डिसइन्फ्लेशन. समजलं? हो. ओके. आता मला सांगा, मॅडम संकेत 020 020 संकेत रोंगे, येस मॅम. तुम्हाला समजलं का डिसइन्फ्लेशन म्हणजे काय, इन्फ्लेशन म्हणजे काय? डिसिप्लिन नाही समज. ओके. आता सांगितलं, अजून एकदा ऐका. आता सगळ्यांनी नीट ऐका, प्रत्येक जणांना सेपरेट विचारू नका. आता सगळ्यांनी नीट ऐका. डिसइन्फ्लेशन म्हणजे काय, इन्फ्लेशन म्हणजे तुम्हाला समजलंय काय होतं इन्फ्लेशन. आता बघा, पहिल्यांदा मी इन्फ्लेशन सांगते. इन्फ्लेशन म्हणजे काय, जेव्हा जनरल प्राइस लेवल कशाची, गुड्स अँड सर्व्हिसेसची इन्क्रीज होते, वाढते किंवा राईज होते, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, इन्फ्लेशन म्हणत असतो. आणि जेव्हा ह्या इन्फ्लेशनचा रेट असतो, ह्या इन्फ्लेशनचा जो रेट असतो वाढण्याचा, तो काय होतो, कमी होत असतो, डिक्रीज होत असतो, फॉल होत असतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, डिसइन्फ्लेशन. समजलं? हो मॅम. हा. तुम्ही मॅम. माहिती हॅलो हॅलो सॉरी, मीटिंग एंड झाली नेटवर्क इश्यूमुळे. मला सांगा, आता जे बोलत होते संकेत, तुम्ही लास्ट टाइमची माहिती काढली का? आवाज येतोय का संकेत रोंगे? येतोय मॅम. मनी सप्लायची माहिती काढली का? मॅम आपण सांगितली नव्हती. काय म्हटला?